आत्मकथेतील सर्वात महत्त्वाचे प्रकरण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्म का स्वीकारला? हा निर्णय एका दिवसात झाला नव्हता. त्यामागे अनेक वर्षांचा अभ्यास, चिंतन आणि मानवतेच्या कल्याणाचा विचार होता. त्यांच्या आत्मकथेतील हे महत्त्वाचे सत्य आज जाणून घेऊया. बाबासाहेब सांगतात की लहानपणी त्यांच्या वडिलांचा धार्मिक आणि शिस्तबद्ध स्वभाव त्यांच्यावर प्रभाव टाकणारा होता. त्यांनी रामायण आणि महाभारतही वाचले, पण बुद्धांच्या चरित्राने त्यांच्या मनात वेगळाच प्रकाश निर्माण केला. बुद्धांच्या जीवनातील करुणा, समता आणि विवेकशील विचारांनी त्यांना खोलवर प्रभावित केले. त्यांनी केवळ श्रद्धेने नव्हे तर अभ्यासाने बुद्धांना समजून घेण्याचा निर्णय घेतला. उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्यानंतरही त्यांनी बुद्ध मार्गाचा सखोल अभ्यास सुरू ठेवला. विविध धर्माचा अभ्यास करताना त्यांनी जाणवले की धर्माचा उद्देश माणसाला घाबरणे नसून त्यांचे जीवन अधिक चांगले बनवणे असायला हवे. बाबासाहेबांच्या मते बुद्ध धर्माचा गाभा आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय, म्हणजेच सर्वांच्या हितासाठी आणि सर्वांच्या सुखासाठी कार्य करणारा धर्म. त्यांच्या मते बुद्ध धर्मात समतेला, नैतिकतेला आणि माणुसकीला सर्वोच्च स्थान आहे. देव, जन्म किंवा जातीपेक्षा माणसाचे आचरण महत्त्वाचे आहे. धर्मांतराचा निर्णय घेतानाही बाबासाहेबांनी घाई केली नाही. लाखो लोक त्यांच्या मागे येणार होते, त्यामुळे त्यांनी प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलले. कोणत्या ठिकाणी दीक्षा घ्यायची, लोकांना कसे मार्गदर्शन करायचे आणि बौद्ध धर्माचा प्रसार कसा करायचा याचाही त्यांनी सखोल विचार केला. त्यांनी बौद्ध साहित्य तयार करण्याची, प्रशिक्षित भिक्षू घडवण्याची आणि जगभर बौद्ध विचार पोहोचवण्याची गरज व्यक्त केली. त्यांच्या मते खरा धर्म तो जो माणसाला स्वाभिमान, आशा, समानता आणि चांगले जीवन देतो. मित्रांनो, बाबासाहेबांनी बुद्ध धर्माचा स्वीकार भावनेतून नाही तर अभ्यास, तर्क आणि मानव कल्याणाच्या विचारातून केला. या प्रकरणातून आपल्याला विचारपूर्वक निर्णय घेण्याची प्रेरणा मिळते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचे मत नक्की लिहा आणि अशाच ऐतिहासिक व विचारप्रवर्तक व्हिडिओंसाठी हिस्टॉरिकल मिररला सबस्क्राईब करा.